मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। पांडुरंगाचा आषाढीला दर्शन हा जीवनातला आनंदाचा क्षण। महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्या, असं फडणवीसांनी घातलं विठ्ठलाला साकडं। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य ठरलं यंदाचे मानाचे वारकरी। कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग। 12 वर्षांपासून करतायत वारी। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, पण मारहाणीचे व्हिडिओ काढू नका। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज ठाकरेंनी त्यांच्या एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्यासाठी त्यांचे आभार। फडणवीसांचा टोला, तर हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, रुदाली होती, अशा शब्दात मेळाव्यावरती टीका। एकाच्या भाषणात मराठी आणि मराठी माणसासाठी तळमळ दिसली, तर दुसऱ्याच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठी मळमळ दिसली। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजेंबाबत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, तर बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याचं विधान। गायकवाडांच्या वक्तव्यानं मोठा वाद।